विविध विषयांवर प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली असून शासनाच्या योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। लोकहिताच्या विविध शासकीय योजना व उपक्रमांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने माजलगाव मतदारसंघात प्रशासनाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत आमदार प्रकाश सोळंके यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या। या बैठकीत सर्वप्रथम मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेवर चर्चा करण्यात आली। शेतीसाठी बारमाही शेतरस्ते अत्यावश्यक असल्याने गावनिहाय आराखडा तयार करून प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देश देण्यात आले। 20 जानेवारीपर्यंत संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन ग्राम समितीला सूचना देण्यात याव्यात, तसेच 30 जानेवारीपर्यंत अंतिम आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा आढावा घेण्यात आला। वीज होऊन मृत्यू, पुरात वाहून गेलेली माणसे व जनावरे, घरांची पडझड, शेती नुकसान आदी बाबींमध्ये निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे का याची पडताळणी करण्यात आली। मात्र गाळ साचलेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी निधी उपलब्ध नसल्याने शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले। याचबरोबर माजलगाव व वडवणी येथील क्रीडा संकुलांच्या कामांचा आढावा घेण्यात आला। ही कामे ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून तातडीने काम पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या। भूसंपादन प्रकरणांबाबत माजलगाव उपविभागातील प्रलंबित व नवीन प्रस्तावांचा वेळेत निपटारा करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच आवश्यक निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। तसेच सेंट व कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला। कोणताही गरजू लाभार्थी प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले। एकूणच प्रशासनाच्या या आढावा बैठकीमुळे विकासकामांना गती मिळणार असून शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। या बैठकीला जयसिंग भैया सोळंके यांची उपस्थिती होती।